डेव्हिड नावाच्या एका मुलाची ही गोष्ट। एका लहानशा गावामध्ये डेव्हिड आणि त्याची आई राहत असत। आईचे आणि लहानशा डेव्हिडचे एकमेकांवरती खूप प्रेम होते। लहानशा डेव्हिडला मात्र आपल्या आईच्या बाबतीतली एक गोष्ट नेहमीच खटकायची, आणि ती म्हणजे ही की त्याच्या आईला एकच डोळा होता। तो जेव्हा शाळेमध्ये जाऊ लागला तेव्हा त्याला मित्रांसमोर आपल्या एक डोळा नसलेल्या आईची लाज वाटायची। हळूहळू तो तिचा तिरस्कारही करू लागला। लोकांसमोर आपल्यासोबत आपल्या आईनं असणं हे त्याला अगदी अपमानास्पद वाटू लागले। जसजसा तो मोठा होत होता तस तशी त्याच्या मनातील आईविषयीची तिरस्काराची भावना ही अजूनच वाढत गेली। आईला हे सगळं काही जाणवत होतं, पण शेवटी आईच ती कधीही डेव्हिडला एका शब्दानं काही म्हणाली नाही, किंवा तिचं डेव्हिडवरचं प्रेम देखील कधी किंचितही कमी झालं नाही। काळ हळूहळू पुढे सरकत होता। यथावकाश डेव्हिडचं लग्न झालं। कालांतराने वयपरत्वे आई हे जग सोडून निघून गेली। काही दिवसांनी घराची आवराआवरी करत असताना डेव्हिडला त्याच्या आईची रोजनिशी अर्थात डायरी सापडली। डेव्हिडच्या जन्मापासूनच्या प्रत्येक दिवसाचे छोटे मोठे प्रसंग तिनं त्यामध्ये लिहून ठेवलेले होते। आज डेव्हिड पालथं पडू लागला, आज तो रांगू लागला, आज डेव्हिड उभं राहू लागला, आज तो चालू लागला, आज डेव्हिडनं पहिला शब्द बोलला। हे सगळं काही वाचता वाचता डेव्हिड एक एक पान उलटत होता, आणि इतक्यात तो एका पानापाशी येऊन थांबला। आज डेव्हिडचा दुसरा वाढदिवस। डेव्हिडचे वडील, मी आणि डेव्हिड आमच्या कारमधून आम्ही फिरायला निघालो होतो। घाटामध्ये अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले आणि कारचा मोठा अपघात झाला। डेव्हिडचे वडील या अपघातात मृत्युमुखी पडले। मी व डेव्हिड वाचलो, परंतु त्या अपघातात डेव्हिडच्या एका डोळ्याला झालेल्या भयंकर इजेमुळे त्याचा तो डोळा कायमचा बाद झाला। कोणी लवकरात लवकर नेत्रदान जर केलं तर डेव्हिडला दुसरा डोळा बसवता येईल असे डॉक्टर म्हणाले। माझ्या बाळाला हे जग दोन्ही डोळ्यांनी पाहता यावे म्हणून मी माझा एक डोळा डेव्हिडला द्यावा म्हणून डॉक्टरांना विनंती केली। ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि माझा डेव्हिड दोन्ही डोळ्यांनी हे जग पाहू लागला। हे सगळं काही वाचता वाचता डेव्हिडच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ज्या आईचा आपण आयुष्यभर तिरस्कार केला तिच्या आपल्यावरील अमर्याद प्रेमाची जाणीव होऊन तो रडू लागला, पण आता पश्चातापाला काहीच अर्थ नव्हता। असं म्हणतात की या जगात सर्व काही विकत मिळेल, पण आईचं प्रेम मात्र मिळणार नाही। मूल जन्माला येण्यापूर्वी 9 महिने आधीपासूनच आई आपल्या बाळावरती प्रेम करते, ते अगदी अखेरपर्यंत।